तर या लोकप्रतिनिधी जे कोट्याधीश आहेत त्यांनी हॅशटॅग गिव्हअप MLA अशी आम्ही एक मोहीम सुरू केली आणि या मोहिमेला आमदार श्रीकांत देशपांडे यांनी या आव्हानाला प्रोत्साहन प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांना दिलेला पगारवाढ नाकारलेला आहे। श्रीकांत देशपांडे यांच्याशी बातचीत केली आमची प्रतिनिधी सीमा दातेने। वाढीचा जो प्रस्ताव होता तो मंजूर झाला, यावरती मोठ्या प्रमाणात चर्चा देखील सुरू आहे। मात्र एका आमदाराने ह्या पगारवाढीला निषेध केलाय। श्रीकांत देशपांडे हे आमदार आपल्या सोबत आहेत आणि त्यांनीच या पगारवाढीला निषेध केलाय। आपण त्यांच्याशीच बोलूयात। सर, काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा हा प्रस्ताव आला होता तेव्हा कोणतीही चर्चा झाली नाही, कोणताही विरोध झाला नाही आणि प्रस्ताव लगेचच मंजूर झाला। मुद्दा असा आहे की कुठल्या आमदारांनी मागणी पण केली नव्हती, कुठली लेखी मागणी पण नव्हती। प्रस्ताव आला आणि प्रस्ताव एकमताने काही सेकंदात मंजूर झाला दोन्ही सभागृहात। अर्थात ही घटना दुर्दैवीच आहे, असं व्हायला नको होतं। कारण पार्श्वभूमी जी महाराष्ट्रातली सध्या आहे, विशेषतः मी शिक्षक प्रतिनिधी असल्यामुळे हे नॉन ग्रँटचे शिक्षक गेल्या 15 वर्षापासून काम करत आहेत, त्यांना एक पैसा मिळत नाही, त्यांची दयनीय अवस्था आहे। VJNTचे ज्युनियर कॉलेजचे शिक्षक कोर्टाचे आदेश मिळाल्यानंतरही पैसे नाही म्हणून त्यांचे पगार करत नाहीत, अशी स्थिती आहे। 1 आणि 2 जुलैला याद्या जाहीर केल्या, त्यांचा टप्पा घोषित केला नाही, कारण यांच्याजवळ पैसे नाही। प्रत्येक कारणासाठी यांच्याजवळ पैसे नाही आणि मग आमदारांच्या पगारवाढीला तब्बल माझ्या मताने 50-1 कोटी वर्षाला तर जास्तीचे लागतीलच किमान। तर हा प्रस्ताव मंजूर होतो, उद्विग्न करणारी स्थिती आहे। त्यामुळे मी निर्णय घेतला, म्हणजे जय महाराष्ट्राने आज आवाहन केलं, पण मी 6 तारखेलाच निर्णय घेतला की कुठलीही वाढीव मानधन मी जोपर्यंत नॉन ग्रँटच्या शिक्षकांना पगार देय होत नाही तोपर्यंत स्वीकारणार नाही। आणि त्यामुळे नैसर्गिकरित्या आज जे काही जय महाराष्ट्राने आवाहन केलं आहे गिव्हअप MLA पेज, त्याला माझा पूर्ण पाठिंबाच आहे। सर, काय सांगाल? एकूणच तुम्ही या संदर्भात पत्र दिलं असेल, कोणाला पत्र दिलं आहात आणि कधीपर्यंत पाठपुरावा करणार आहात? मी सभापतींना पत्र दिलं आहे आणि पाठपुरावा करणार म्हणजे काय, मला जे पेमेंट माझ्या खात्यात जमा होईल ते वाढीव पेमेंट पूर्ण जे आहे ते मी चालांनी सरकारला जमा करून देईल परत। मी तोपर्यंत स्वीकारणार नाही, म्हणजे ते जरी जमा करत असतील तरी मी चालांनी सरकारच्या खात्यात परत जमा करेल आणि सांगेल की तुम्ही शिक्षकांना न्याय देईपर्यंत मी हे पेमेंट स्वीकारणार नाही। असं तुम्ही म्हणताय की कोणताही लेखी प्रस्ताव नव्हता, म्हणजे कोणतीही मागणी नव्हती तरी देखील हा प्रस्ताव पास केला गेलाय, तर काय तुम्हाला नेमकं कारण वाटतं आणि कितपत हे योग्य आहे? महाराष्ट्रामध्ये दुष्काळ स्थिती होती, त्यानंतर शिक्षकांचा मुद्दा तुम्ही उपस्थित करताय। हो, त्याच्यानंतर एवढा मोठा तो ॲक्सिडेंट होता महाडचा, लोक दुःखी होते, महाराष्ट्रात दुःखाचं सावटच होतं। पण मला असं म्हणायचं आहे तुम्हाला की कोणत्याही आमदारांनी अशी लेखी मागणी सरकारकडे केली नाही की आमचं मानधन वाढवा। चर्चा असेल एखाद्या वेळेस काय असेल तर, आणि माझ्या मताशी सगळेच आमदार सहमत असतील असं मला वाटतं। म्हणजे जय महाराष्ट्राच्या आंदोलनाला खूप चांगला प्रतिसाद मिळेल याचीही मला खात्री वाटते। पण या पार्श्वभूमीवर जे झालं ते निश्चितपणे दुर्दैवी आहे, या मताचं मी आहे आणि माझा जय महाराष्ट्राला पूर्ण पाठिंबा आहे। तर आमदारांचा जो पगार वाढलेला आहे ती आता रद्द करावा असं तुम्हाला वाटतंय का? रद्द करावं म्हटल्यानंतर परत विधेयक आणावं लागेल, निश्चित वाटतं। पण तो परत अधिवेशन व्हावं लागेल, तोपर्यंत तो लागू होऊन जाईल। म्हणजे मला जरी काय वाटत असलं तरी आता याच्यावर उपाय हाच आहे की प्रत्येक आमदाराने तो नाकारावा। नक्की सर, जय महाराष्ट्राची मोहीम आहे गिव्हअप MLA पे म्हणून, ह्या मोहीमकडे कसं पाहता? पॉझिटिव्हच पाहतो, रचनात्मक दृष्ट्या पाहतो। म्हणजे आमदारांना जागं करण्याकरता, त्यांच्या सत्सद विवेक बुद्धीला झंझाडून जागृत करण्याकरता जय महाराष्ट्राने चालवली ही मोहीम आहे। त्यामुळे या मोहिमेचं मनापासून अभिनंदन। किती आमदार प्रतिसाद देतील हा भाग वेगळा आहे, पण जे काही देतील ते जय महाराष्ट्राच्या भूमिकेमुळे देतील, त्यामुळे जय महाराष्ट्राचं अभिनंदन। नक्कीच गिव्हअप MLA पे ही मोहीम जय महाराष्ट्रानं सुरू केली होती आणि आताच आपण बघतोय की श्रीकांत देशपांडे हे आमदार आहेत आणि त्यांनी स्वतः जी आमदारांची पगारवाढ झाली आहे त्या पगारवाढीचा निषेध व्यक्त केला आहे। कॅमेरामॅन मनोज दयाळकरसह सीमा दाते, जय महाराष्ट्र, मुंबई।